अभिनेता जितेंद्र जोशीने आजवर अनेक नाटक, सिनेमे, मालिका यांच्या माध्यमातून आपलं मनोरंजन केलंय. त्याच्या अभिनयाचं कायमच प्रेक्षकांकडून कौतुक होत असतं. तर आता अभिनेता श्रेयस तळपदेच्या चॅनलला मुलाखत देताना जितेंद्रने त्याच्या स्ट्रगलच्या काळाबद्दल सांगितलंय. जितेंद्र म्हणतो, व्यावसायिक नाटकात काम करत असताना मला कशाचंच ज्ञान नव्हतं. मी ज्यावेळी नाटकाच्या रिहर्सलला जायचो त्यावेळेस सेटवर सुद्धा माझ्यासोबत अनेकदा रॅगिंग व्हायचं. त्यामुळेच मी हे करिअर सोडण्याचा निर्णय घेतला. पण आईने मला सांगितलं की तू घरातून भांडून तिथे गेलायस, त्यामुळे आता माघार घ्यायचा नाही. आयुष्यात असं झालं नाही की मी एकाच गोष्टीवर फोकस धरून चाललो. मी मध्ये भरकटलो सुद्धा. माझा प्रेमभंग झाल्यानंतर मी व्यसनाच्या नादी लागलो. लग्नाआधी माझे 3 अफेअर्स झाले, पण पहिल्यांदा माझा जेव्हा प्रेमभंग झाला तेव्हा मी अगदी तुटून गेलो होतो आणि त्यामुळेच व्यसन सुद्धा करू लागलो. त्यानंतर हळूहळू कामं मिळत गेली, लोक मला ओळखू लागले आणि मी मार्गावर आलो. झी मराठीवरील घडलंय बिघडलंय या मालिकेतून जितेंद्रने कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक उत्तम भूमिका साकारल्या. नाटक, सिनेमे, मालिका या माध्यमातून तो आजही आपलं मनोरंजन करतोय. तर कोंबडी पळालीसारखं अगदी फेमस गाणं हे त्यांनीच लिहिलंय. तर संत तुकाराम, दुनियादारी, व्हेंटिलेटर यासारख्या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं सगळीकडूनच कौतुक झालं. तुम्हाला जितेंद्रचा अभिनय आवडतो काय? आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.